तुम्ही कधी एखाद्या निवांत क्षणी रात्रीच्या आकाशाचं निरीक्षण केलंय का? जसजसा सूर्यास्त होतो आणि अंधार पडायला लागतो तसतसं आकाशामध्ये आपल्याला वेगवेगळ्या गमतीजमती पाहायला मिळतात. या रात्रीच्या आकाशात असंख्य लुकलुकणारे तारे, चंद्र, मधूनच दिसणारा सप्तर्षी आणि आणखी एक तुम्ही जर गंमत पाहिली असेल तर ती म्हणजे आकाशात दिसणारा एक दुधाळ रंगाचा पट्टा. हा पट्टा म्हणजेच आपली आकाशगंगा आहे बरं का. याला इंग्रजीमध्ये मिल्की वे असं म्हणतात. सूर्यासारख्या असंख्य ताऱ्यांचा समूह म्हणजे ही आकाशगंगा होय. अनेक सूर्य आणि सूर्याभोवती फिरणाऱ्या ग्रहांच्या माला म्हणजेच सूर्यमाला या आकाशगंगेमध्ये आहेत. या आकाशगंगेतील आपण आपल्या सूर्यमालेचा आता अभ्यास करूयात. ही उदयाला येतो, ज्याला पौर्णिमा म्हणतात. आता चंद्राचा आकार पूर्वावस्थेत जातो, ज्याला म्हणतात व्हॅनिंग गिब्स. चंद्र आता आकाराच्या 3/4 असतो. आपण आता पाहू शकतो तो व्हॅनिंग क्रिसेंट. आणि आता अमावस्या. अमावस्येला चंद्र दिसत नाही. चंद्र हा पृथ्वीच्या जवळ आहे, त्यामुळे अमावस्येला जेव्हा सूर्याचा प्रकाश चंद्राच्या एका बाजूला पडतो तेव्हा त्याची दुसरी बाजू प्रकाशहीन असते. यालाच अमावस्या म्हणतात. मुलांनो, सूर्य आता मावळतो. सूर्य जसजसा मावळायला लागतो तस तसा अंधार वाढत जातो आणि आकाश लख्ख ताऱ्यांनी उजळून निघते. आहे ना सुंदर? पृथ्वी ही परिक्रमा करीत असताना आपल्याला वेगवेगळ्या ऋतूंमध्ये वेगवेगळे तारे दिसतात. उन्हाळ्यामध्ये आपल्याला ताऱ्यांचा हा समूह दिसतो. हे माझ्या काही आवडत्या ताऱ्यांचे छायाचित्र. हा बघा, हा आहे सिग्नस आणि हा आहे लायवा द हार्ट. उन्हाळ्यातून पावसाळ्यात जाताना हवामान थंड होते आणि पाने रंग बदलू लागतात. पृथ्वीची परिक्रमा सुरूच असते आणि आपल्याला ताऱ्यांचा हा समूह दिसतो. वेळ असतो. उन्हाळ्यात दिवस मोठा आणि उष्ण असतो.
याउलट हिवाळ्यामध्ये सूर्य उशिरा उगवतो, जास्त वेळ दिसत नाही आणि दिवस छोटा व थंड असतो. हे सगळे बदल पृथ्वीच्या झुकलेल्या गोलार्धामुळे होतात. दक्षिण ध्रुवावर राहणाऱ्या मित्रांसाठी ऋतू आणि दिवस काहीसे वेगळे असतात. उत्तर गोलार्धात जेव्हा उन्हाळा असतो तेव्हा दक्षिण गोलार्धात हिवाळा असतो. त्याचप्रमाणे उत्तर गोलार्धात जेव्हा हिवाळा असतो तेव्हा दक्षिण गोलार्धात उन्हाळा असतो. अरे वा, चंद्राला दिवसा बघून आश्चर्यचकित झालात ना? चंद्र पृथ्वीभोवती फिरतो, ज्याला आपण परिक्रमा असे म्हणतो. ही फेरी पूर्ण करायला चंद्राला साधारण 30 दिवस लागतात. चंद्र जसजसा परिक्रमा पूर्ण करतो तसतसा तो आपल्याला आकाशात वेगवेगळ्या ठिकाणी आणि वेगवेगळ्या आकारात दिसतो. कधी कधी दिवसा तर कधी कधी रात्री. चंद्र ही फेरी पूर्ण करत असताना सूर्यप्रकाशामुळे त्याचा काही भाग प्रकाशित झालेला दिसतो. कधी कधी आपल्याला पूर्ण चंद्र दिसतो तर कधी कधी खूपच छोटा, आणि यामुळेच चंद्राचा आकार प्रत्येक दिवशी बदललेला दिसतो. या प्रक्रियेत प्रत्येक दिवसाच्या आकाराला एक नाव दिलं गेलं आहे. हा आहे वॅक्सिंग क्रिसेंट. या अवस्थेत चंद्र त्याच्या आकाराच्या 1/4 दिसतो. पृथ्वीला स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी 24 तास म्हणजेच 1 दिवस लागतो. पृथ्वीच्या या हालचालीमुळेच सूर्य पुढे जाण्याचा भास होतो. पृथ्वी स्वतःभोवती फिरता फिरता वर्तुळाकार रेषेत सूर्याभोवती देखील फिरत असते. या हालचालीला परिक्रमा असे म्हणतात. पृथ्वी परिक्रमा करीत असलेल्या मार्गाला कक्षा असे म्हणतात. एक परिक्रमा पूर्ण करण्यासाठी पृथ्वीला साधारण 365 दिवस लागतात. पृथ्वी परिक्रमा करत असताना झुकलेली असल्यामुळे तिचा उत्तर गोलार्ध हा नेहमीच उत्तर ध्रुवाकडे निर्देशित असतो, आणि हेच आपल्या ऋतूंचे रहस्य आहे. परिक्रमा करणाऱ्या पृथ्वीला लक्षपूर्वक पहा. झुकलेला भाग हा नेहमीच उत्तर ध्रुवाकडे निर्देशित असतो. पृथ्वी जेव्हा परिक्रमा पूर्ण करत असते तेव्हा उत्तर गोलार्ध हा कधी सूर्याच्या जवळ तर कधी सूर्यापासून लांब असतो. जेव्हा उत्तर गोलार्ध सूर्याकडे झुकलेला असतो तेव्हा उन्हाळा, आणि जेव्हा सूर्यापासून लांब असतो तेव्हा हिवाळा असतो. उन्हाळ्यामध्ये सूर्य बघायला आवडेल का? चला तर मग. ही आहे पृथ्वी. हा तो ग्रह ज्यावर आपण राहतो. आम्हाला मुलाचे ढग. येथे पृथ्वी खूप छोटी दिसते. चला तर मग आणखी जवळ जाऊया. कशासाठी का? मी काय शूटिंग चालू आहे इथं. एक झडकरीला मारलं सर. 8वी. कशी वाटली तुम्हाला पृथ्वी? आता वरती पहा. आकाश किती सुंदर आहे नाही का? आजूबाजूला पहा. पृथ्वी आणि आकाश जिथे एकमेकांना भेटतात त्याला क्षितिज म्हणतात. अशी कितीतरी क्षितिजे आहेत, आणि ही क्षितिजे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी दिसतात. काही ठिकाणी इमारती,
काही ठिकाणी रान व डोंगराळ भाग, तर काही ठिकाणी पाणी व बोट आणि काही पर्वतांनी वेढलेले. आपण सगळेच वेगवेगळ्या ठिकाणी त्यापेक्षा 10 पट लांब आहे. आता पुढचा ग्रह आहे युरेनस, म्हणजेच अरुण ग्रह. हा ग्रह वायू व बर्फापासून बनलेला आहे. या ग्रहाला देखील एक हलकी कडा आहे व तो एका दिशेने झुकलेला आहे. युरेनस ग्रह सूर्यापासून पृथ्वीच्या अंतरापेक्षा 20 पट लांब आहे. सौरमालेतील शेवटचा ग्रह म्हणजेच नेपच्यून. हा सुद्धा वायू व बर्फापासून बनलेला आहे. हा ग्रह सूर्यापासून पृथ्वीच्या अंतरापेक्षा 30 पट लांब आहे. वायूपासून बनलेले सगळेच ग्रह आणि त्यांचे चंद्र हे अतिथंड असल्याने मानवी जीवनाला पूरक नाही. पृथ्वीवर परत आल्यावर आपल्याला जाणवते की पृथ्वी आपल्यासाठी कितीतरी खास आहे. सौर मालेतील हा एकमेव ग्रह आहे जो मानवी जीवनासाठी पूरक आहे. ना हा अति उष्ण आहे ना अति थंड. इथे पाणी आहे, वनस्पती आहे आणि महत्त्वाचे म्हणजे आपल्याला श्वास घेण्याकरिता योग्य वातावरण आहे. परंतु आपण आवश्यक ती काळजी घेणे गरजेचे आहे, कारण आपल्यासाठी पृथ्वी हे एकमेव स्थान आहे. तर मग मुलांनो, मला खात्री आहे की तुम्ही या भेटीचा नक्कीच आनंद लुटला असणार. आपले आकाश आहे म्हणून तिथेही जीवसृष्टी उपलब्ध नाही. पृथ्वी म्हणजेच आपलं घर आणि ती सौर मालेच्या अगदी मध्यावर स्थित आहे. या ग्रहाच्या डोंगर मातीमध्ये आयर्न ऑक्साईड सापडते, ज्याला आपण रस्ट किंवा गंज म्हणून ओळखतो. मंगळाचे वातावरण अतिशय सरळ आहे, इतके की तिथे श्वास घेणे कठीण आहे. राहण्याच्या दृष्टीने तो अतिशय थंड आहे, पण आपण तिथे भेट नक्कीच देऊ शकतो. गुरु हा सौर मालेतील सगळ्यात मोठा ग्रह आहे. हा ग्रह वायूपासून बनला आहे आणि याच्या वातावरणात भयंकर चक्रीवादळे चालू असतात. ग्रेट रेड स्पॉट हे सगळ्यात मोठे चक्रीवादळ या ग्रहावर आहे. हे इतके मोठे आहे की ते शुक्र, पृथ्वी आणि मंगळ यांना एकाच वेळी गिळंकृत करू शकते. हा ग्रह सूर्यापासून पृथ्वीच्या अंतरापेक्षा 5 पट लांब आहे. पुढे आहे शनी आणि त्याची आकर्षक वर्तुळे. हा ग्रह वायूपासून बनला आहे, तर त्याची सुंदर वर्तुळाकार कडा बर्फ व खडकांपासून बनली आहे. यातील काही कण धूळ इतके लहान तर काही एका घराएवढे मोठे आहेत. कोणताही तारा दक्षिण गोलार्धात नाही, पण सुदैव म्हणजे सदर्न क्रॉस ही कमी थोडक्यात भरून काढतो. विषुववृत्ताजवळ राहणाऱ्या लोकांना हे सगळेच तारे वर्षभर पाहायला मिळतात. तुम्ही यातून स्वतःचे काही चित्र किंवा गोष्टी बनवू शकता. हे म्हणजे बिंदू जोडा या खेळाप्रमाणे आहे. मला सायकल दिसली. मला मांजर. तिथे कोंबडी आहे. आणि तुला काय दिसलं?
करत असतात. पृथ्वी त्यापैकी एक आहे आणि तो दिसतोय तो आहे गुरु. तुम्हाला सगळे ग्रह पाहायचे का? चला तर मग. सूर्याच्या अगदी जवळचा ग्रह बुध. पृथ्वीप्रमाणे तेथे वातावरण नाही, त्यामुळे हा ग्रह दिवसा अतिउष्ण व रात्री अति थंड असतो. हा ग्रह सूर्याच्या सगळ्यात जवळचा ग्रह आहे, त्यामुळे तेथे जीवसृष्टी निर्माण होऊ शकत नाही. पुढचा ग्रह आहे शुक्र. या ग्रहाचे घन वातावरण सूर्याची उष्णता शोषून घेते. काही तारे पांढरे, काही लाल तर काही निळसर रंगाचे असतात. पृथ्वीची परिक्रमा आता हिवाळ्यापर्यंत येते. ताऱ्यांचा हा समूह आहे जो आपल्याला रात्री दिसतो आणि आपले आकाश हे असे दिसते. हा आहे रायन द माइटी हंटर. रायनच्या खांद्याजवळ लाल तारा दिसतो, त्याला म्हणतात बिटल ज्यूज. तर पायाजवळ निळा तारा दिसून येतो, त्याला म्हणतात रायजन. पुढे हिवाळा ऋतू संपून येतो तो वसंत आणि मग हे तारे आपल्याला दिसू लागतात. पतंगासारखा दिसणारा ताऱ्यांचा हा समूह आहे शेफर्ड. पृथ्वीच्या उत्तर गोलार्धात ताऱ्यांचा असा एक समूह आहे जो आपल्याला नेहमीच दिसतो. यांना उत्तर गोलार्धीय तारे म्हणतात. हे समूह आहे अर्सन मेजर व अर्सन मायनर. यांना बिग अँड लिटिल डीपर्स या नावाने देखील ओळखले जाते. याशिवाय दक्षिण गोलार्धात देखील काही तारे आहेत ज्यांना दक्षिण गोलार्धीय तारे असे म्हणतात. दक्षिण गोलार्धावर राहणाऱ्या व्यक्तींना हे तारे रोज पाहता येतात, पण त्यांना उत्तर ध्रुवीय तारे पाहता येत नाही. आपल्या या मित्रांना तर आत्ता आम्ही पोहोचलोय नेहरू तारांगणला. आमच्या बॅक साईडला तुम्हाला जी बिल्डिंग दिसते व्हाईट कलरची, 23/9/2024 आमच्या शाळेमध्ये पोलाद सळी बनवणारी कंपनी आली होती आणि त्यांच्यामार्फत आम्हाला सोलार सिस्टीम गॅलेक्सीमध्ये 8 ग्रह, त्याच्यामध्ये आम्हाला खूप काही काही बघायला भेटलं. आम्हाला असं वाटतं ना की आम्ही तिथे जवळच गेलो की काय, ते खूप छान वाटलं. आमच्या शाळेच्या वतीने त्यांचे खूप खूप आभार. नमस्ते. आज 23/9/2024 रोजी आमच्या शाळेमध्ये पोलाद कंपनीने ग्रहांची माहिती नीट समजून दिली. पृथ्वी कशी फिरती, कोणासोबत फिरती, पृथ्वीसोबत कोण फिरतं आणि 8 ग्रहांची आम्हाला माहिती नीट समजावून सांगितली. पृथ्वीवर कधी ते ऋतू येतात, ऋतू कशावर येतात, उपऋतू कोणकोणते, हे सगळं आम्हाला समजून सांगितलं. आणि त्याच्या आत असं वाटलं की आम्ही खरंच त्या ग्रहांना स्पर्श करतोय, आम्ही खरंच आकाशात आहोत, आम्ही खरंच स्पष्ट ती पृथ्वी बघितली. आणि माझ्याकडून आणि आमच्या शाळेकडून पोलाद कंपनीला धन्यवाद. समाजभूषण दलित मित्र शिवराम माने विद्या मंदिर साताराकडून आणि माझ्याकडून धन्यवाद. दिनांक 23/4/2024 रोजी पोलाद सळी कारखाना यांनी CPM सातारा स्कूलमध्ये एक गॅलेक्सी कशी असते किंवा 8 त्यातले ग्रह आम्हाला दाखवल्या. स्पष्ट असा भास जाणवला की आम्ही गॅलेक्सीमध्ये प्रत्येक ग्रहांची वेगळी अशी अनुभव घेतला, ते कसे आहेत, कशा प्रकारे तयार झाले आहेत
हे जाणवलं. खूप छान वाटलं. त्याच्याबद्दल मी त्यांचे आभार मानते.